फडणवीस सरकारवर भीमसैनिकांचा जोरदार हल्लाबोल. परभणी हिंसाचार प्रकरणी विविध ठिकाणी बंदची हाक. आज महाराष्ट्र बंदची हाक आंबेडकरवादी तसेच भीमसैनिकांनी दिली होती. या महाराष्ट्र बंदच्या हाकेला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात आज समस्त आंबेडकरवादी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी भीमसैनिकांकडून फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला करत हे सरकार संविधानवादी, पुरोगामीवादी, आंबेडकरवादी विचारांच्या विरोधातील लोकांना लक्ष्य करून कारवाई करण्यासाठीच फडणवीस सरकार सत्तेवर आले आहेत, असा संतप्त जमावाने आरोप केले आहेत. महाराष्ट्र बंदला सेलूत प्रतिसाद. मयत सोमनाथ सोमवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने 50 लाखाची आर्थिक मदत करून कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. तसेच वत्सलाबाई मानवते यांना मारहाण केलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून निलंबित करून मानवते यांना 10 लाख रुपये आर्थिक मदत करून पुनर्वसन करावे. तसेच संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. यावेळी शहरातून मोर्चा काढून तहसीलदार डॉक्टर शिवाजी पवार यांना निवेदन सादर केले. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळल्याने अजित पवारांविरोधात ओबीसी समाज आक्रमक. काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ओबीसी नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. जालना शहरातील गांधी चमन चौकात ओबीसींनी एकत्र येत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करत आंदोलन केले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदविला आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा. विजय वडेट्टीवार. अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांना अनेक जखमा झाल्याचा उल्लेख आहे आणि पोलीस सांगत होते हार्ट अटॅक आलाय. यावरून पोलिसांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस आंबेडकरी जनतेवर बळाचा वापर करत होते, मारहाण करत होते. याचे व्हिडिओ सूर्यवंशी यांनी काढले. हा राग पकडून पोलिसांनी सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण केली. यामुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू. भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणे ही तर जरांगेची इच्छापूर्ती. ओबीसी नेत्यांचा हल्लाबोल.